नमस्कार. आता रात्रीचे जवळपास 11-11:30 वाजले आहेत. दिवसभराची सगळी कामं संपवून माझ्या बाबूच्या अभ्यासाची वेळ झाली. कारण की तो येतो शाळेतून 5 वाजता. त्यानंतर तो थोडासा रिलॅक्स होतो, नाश्ता वगैरे करतो आणि त्यानंतर पुन्हा त्याचा 7 ते 9 वाजता क्लास असतो. आणि त्यानंतर 9 वाजता आल्यानंतर आमचे जेवण, संध्याकाळी पुन्हा सगळी आवराआवर होते आणि मग मला अभ्यास घ्यायला वेळ मिळतो. एक आई म्हणून माझी एकच इच्छा आहे की माझ्या मुलाने आयुष्यात खूप मोठं व्हावं. त्याची प्रत्येक छोटी मोठी पायरी मी माझ्या डोळ्यांनी पाहावे. कधी थकवा येतो, कधी खूप टेन्शन येतं, पण बाबूच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं की सगळा थकवा निघून जातो. कारण की ही त्याच्या आयुष्याची सुरुवात आहे आणि या सगळ्या गोष्टी सुरू असताना मी हिरमुसून राहून चालणार नाही माझ्यासाठी. आमचं आयुष्य खूप साधं आहे, पण आमची स्वप्न खूप मोठी आहेत. आमचा रोज थोडासा अभ्यास असतो, रोज थोडीशी मेहनत असते आणि रोज एक नवीन आशा असते. आणि मला विश्वास आहे की एक दिवस आमची ही मेहनत आम्हाला फळ नक्की देईन. व त्यासाठी तुमचे प्रेम आणि तुमचे आशीर्वाद आमच्या दोघांसोबत असू द्या. आणि हे सगळं आमचं चालू असताना म्हणजे अंकितचा अभ्यास वगैरे घेताना ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी नवीनच आहेत, हे सगळं मला माहिती आहे. पण मी जुन्या झालेल्या गोष्टी मनात घेऊन राहून त्याच्याकडे बघत बसले तर आमच्या दोघांचं आयुष्य काहीच नाही होणार. आम्ही पूर्ण त्या शून्यामध्येच राहू, पण आम्हाला शून्यामध्ये नाही राहायचे. मला माझ्या मुलाला त्याचं जे आयुष्य आहे समोर माझ्या पडलेलं, ते मला त्याचं घडवायचं आहे. आमच्या आयुष्यात आलेल्या काही लोकांनी आमच्याशी कसंही वागू द्या, काहीही करू द्या, पण आता मला त्यांच्याकडे लक्ष न देता मला माझ्या मुलाचं भविष्य मला घडवायचं आहे. त्यामुळे माझी ही तयारी चालू आहे आणि ह्यासाठी माझे आई-वडील मला पहिल्यापासून म्हणजे अंकित झाल्यापासून मला सपोर्ट करत आहेत. अंकितला मी नर्सरीला आमच्या कॉलनीमध्येच टाकलं होतं. ज्युनियर पण मी इथंच केलं, पण आता सिनियरला तो गेला. जरा अभ्यास वगैरे त्याचा इम्प्रूव्ह झाला पाहिजे ना, त्यामुळे मी त्याला दुसऱ्या शाळेमध्ये टाकले. आणि आता हे जे मी तुम्हाला खोडरबर दाखवले हे याच्याकडे एवढे असतात लहान मुलांकडे, बरोबर अभ्यास करतानाच ह्यांचे हे रबर गायब होतात. का तर ह्यांना खोडून परत लिहायचा कंटाळा असतो आणि मी ह्याचा हा अनुभव खूप वेळा घेतलेला आहे. तर इथे अंकितचा मामा म्हणजे माझा भाऊ जो आहे तो त्याला दमवत होता. मग मी त्याला सांगितलं, तू लक्ष नको देऊ तू अभ्यास कर म्हणून. त्यामुळे तो अभ्यास करत होता. आणि अंकित असा मुलगा आहे की तो माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला चांगला सपोर्ट करतो. मला त्याला सांगितलं की बाबा अभ्यास करत बस वगैरे, तर तो घेतो करायला. काही नाही आलं तर तो मला विचारतो, पण त्याला जे येते ते तो लिहित बसतो. तर इथे मी त्याला एक्सप्लेन करत होती की तुझा काय अभ्यास आहे ते. तर तो आगाऊपणा करत होता मला कॅमेऱ्यामध्ये बघून. पण म्हणलं बाबू नको तसं कर तुझा तो अभ्यास. त्याची मी आता रीडिंग घेत होती. जे त्याला इंग्लिश लेटर्स दिलेले 2 लेटर्स दिलेले ते मी त्याची रीडिंग घेत होते. आणि तो म्हणजे अजून तो लहानच आहे, अजून एवढं त्यांना ते हे उच्चारच येत नाही आहेत बोलता वगैरे. त्यामुळे म्हणलं की तुला जसं येईल तसं तू बोल, पण तू बोलत लिही, टीचरने सांगितलेलं आहे त्यामुळे. तर तो माझं सगळं काम ऐकतो. आणि ह्यांच्या शाळेमध्ये 2 बुक्स देतात त्यांना इंग्लिशची, प्रत्येक विषयाची. एक फर्स्ट टर्मची बुक आणि एक प्रॅक्टिसची बुक. अशा ह्या दोन्ही बुकमध्ये त्यांचा तो अभ्यास करून घ्यावा लागतो त्यांना. आणि ह्यांचं रायटिंग स्पीड अजून कमी असल्याने याला लिहायला वगैरे जरा हळू लिहितो. मी ह्याला इथं सांगत होते डेट वगैरे पण लिहायची असते, पण त्याचं मार्जिनमध्ये त्याचं लिहून होतच नाही. त्यामुळे त्याला म्हटलं मी लिहून देते, पण तू लिहायची, कारण की टीचर सांगते कोणी लिहून नाही द्यायचं. तर मी त्याला सांगत होते की तूच लिहायची डेट वगैरे. तसं तो येतं त्याला सगळं. फक्त मम्मी असल्यावर जरा नाटके करतो, नाही तर क्लासच्या टीचरसमोर आणि स्कूलच्या टीचरसमोर त्याचं बरोबर सगळं चालू असतं. आणि हा असा शांतपणे पडून मी कशी काय करते स्केल वगैरे लाईन वगैरे मारते, असं तो एकदा बघून घेतो आणि नंतर ते स्वतः तो लाईन वगैरे मारत असतो. त्यामुळे मला अंकितच्या ह्याच्यामध्ये अभ्यासामध्ये एवढं काही टेन्शन नाही आहे. त्याला जे सांगाल तसं तो करतो व्यवस्थित. आणि असं माझा गुणी बाळ आहे. गुणी पण आहे, जरा मस्ती वगैरे पण करतो, पण आहे चांगला तो. आणि करतो माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये सपोर्ट करतो. मम्मी कसं काय वगैरे विचारतो. आणि आमचा हा दोघांचा प्रवास खरंच खूप कठीण होता आतापर्यंत 6 वर्षांपर्यंत. पण माझ्या आईवडिलांच्या मदतीमुळे, त्यांच्या साथीमुळे आमचे हे दिवस चांगलेच आहेत. तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ माझी नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या प्रवासात आमच्यासोबत राहा.